मित्रांनो, इंग्रजी ग्रामरचे कन्सेप्ट हे खूप सोपे असतात, फक्त ते तुम्हाला कळले पाहिजे. जर कळलं तर तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे 100% कळणारच. बघा काय धिस, दिस, दॅट, दोज हे तुम्ही वाचलंय, पाहिलंय, ओके, आणि ऐकलंय, पण ह्याचं ग्रामॅटिकल काय, ह्याच्या पाठीमागचा संदर्भ ते पाहून घेऊ. बघा, धिस आणि दिस, धिस हे काय तुमचं एक वचन आणि त्याचं अनेक वचन काय आहे, दीज. म्हणजे जवळच्या व्यक्ती किंवा वस्तू हे दर्शवायचं असेल, जर एक असेल तर धिस, अनेक असेल तर दीज. तसंच सेम हे पण दॅट हे एक वचन म्हणजे काय, लांबच्या वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय, दॅट आणि दोज. जर एक वचन असेल तर दॅट आणि त्याच अनेक वचन म्हणजेच दोज. हे क्लिअर झालं? याच्यात काय शंका तुम्हाला? बघा, दोज हे कोणासाठी वापरायचं, जर लांब आहेत ती व्यक्ती एकापेक्षा जास्त आहे किंवा एकापेक्षा व्यक्ती किंवा वस्तू एकापेक्षा जास्त आहे, त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, दोज वापरायचं. हे क्लिअर झालं? बघा, हे लक्षात असू द्या, ह्यांना तुम्हाला इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणायचंय, दर्शक सर्वनाम. काय, दर्शक सर्वनाम. आता ह्याच्यामध्ये पण फरक आहे. बघा, यामधील फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. बघा, मी मार्कआउट करतो मग तुम्हाला सांगतो. बघा, धिस आणि या धिस नंतर काय आले, बुक म्हणजे काय आले, एक नाम आले. म्हणजे इथं काय तुमचं काय, धिस आणि धिस नंतर काय, एक नाम आले. इथं फक्त धिस आणि इथं धिस नंतर एक नाम आल्यानंतर ह्याला तुम्ही काय म्हणणार. बघा, हा जो प्रकार आहे तुमचा दर्शक सर्वनाम म्हणजेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन ह्याच्यामध्ये येतं. आणि धिस बुक म्हणजे धिस नंतर जर तुम्ही नाम घेतलं तर हा प्रकार येतो तुमचा दर्शक विशेषण म्हणजेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हा लक्षात, हा एक खूप महत्वाचा फरक आहे. आता ह्या चारांची एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय, म्हणजे यापैकी प्रत्येक सर्वनाम तिन्ही लिंगामध्ये वापरतात. म्हणजे तुम्ही ह्यांचा वापर तिन्ही लिंगांमध्ये वापरू शकता. जसे की तुमचं पुल्लिंग असेल, स्त्रीलिंग असेल किंवा नपुंसकलिंग असेल, त्याच्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे असं लिंगभेद काहीच नाही, कोणालाही तुम्ही हे दिस दॅट तुम्ही वापरू शकता, असं काही त्याच्यावर बंधन नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दर्शक सर्वनामानंतर लगेच नाम येत नाही. आता जर दर्शक सर्वनाम असेल तर नाम येत नाही. नाम कुठं आले, इथं आले, दिस इज अ बुक. पण ते जर नाम दर्शक सर्वनामानंतर आलं तर ते काय होणार तुमचं, दर्शक विशेषण. म्हणजे ह्याला तुम्ही काय म्हणणार, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. बघा, दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यात फरक आहे. फरक तुमच्या लक्षात आणून दिला, हे लक्षात घ्या. आता हा फरक तुम्हाला कळला? येस, गुड. आता तुम्हाला काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.